नमस्कार मंडळी, तर आजची रेसिपी आहे चिकन बिर्याणी। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। त्यासाठी अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे, 2 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे, 1.5 चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जो बिर्याणी मसाला असेल तो तुम्ही घालून घ्या। त्यानंतर यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचा आहे कलर येण्यासाठी, 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे, थोडीशी पुदिन्याची पानंही घालून घ्यायची आहे। त्यानंतर यावर आपण थोडी कोथिंबीरही घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आपण भातामध्येही मीठ घालणार आहोत, त्यामुळे चिकन पुरताच मीठ घालायचं आहे। पाऊण वाटी दही घालून घ्यायचं आहे। आता आपण हे सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि चिकन हे 30 मिनिटांसाठी आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं चिकन अगदी व्यवस्थित शिजतं आणि बिर्याणीलाही चांगली चव येते। त्यानंतर भात बनवण्यासाठी मी 3 वाट्या बिर्याणीचा तांदूळ 30 मिनिटांसाठी भिजवून घेतला होता। आता आपण चिकन शिजवून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये उभा कापलेला कांदा सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा माझा चांगला परतवून झालेला आहे। आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेते उभा कापलेला, आणि 3 मिरच्या घालून घ्यायच्या आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेते आणि आता फुल गॅसवर हे चिकन 5 ते 7 मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे। असं चांगलं 5 ते 7 मिनिटांसाठी चिकन मिक्स करून झाल्यावर यामध्ये अगदी आपण थोडंसंच पाऊण कप इतकं पाणी घालून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण चिकनलाही स्वतःचं असं पाणी सुटतं। त्यानंतर झाकण ठेवून चिकन हे कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। दुसरीकडे एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून घेतलं होतं भातासाठी। त्यामध्ये मी काही खडे मसाले घातलेत, 2 चमचे मीठ घालून घेऊ, अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला भात छान मोकळा आणि पांढरा शुभ्र बनून तयार होतो। त्यानंतर यामध्ये आपण जो तांदूळ भिजवून घेतला होता तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हा भात आपल्याला ओव्हरकुक करायचा नाही आहे, 80% भात शिजवून घेऊ। त्यानंतर एका चाळणीमध्ये हा भात पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घेऊ। कांदा हा एकसारखा झाऱ्याने असा हलवत राहायचा आहे, म्हणजे तो चांगला तळून येतो। आता मी तो एका प्लेटमध्ये काढून घेते। त्याचबरोबर बिर्याणीसाठी लागणारा चिकन मसाला देखील आपला तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता चिकनही मऊ असं छान शिजून झालेलं आहे। चिकन शिजवताना असं अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे ते खाली लागत नाही। आता मी यावर सर्व भात हा टाकून घेते। त्यानंतर यावर मी केशरचं दूध घालते आहे कलरसाठी। इथे मी कोणताही फूड कलर वापरणार नाही आहे। त्यावर तळलेला कांदा घालून घेऊ, कोथिंबीर घालून घ्यायची आहे खूप सारी, आणि शेवटी यावर साजूक तूप घालून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। यावर आता 20 मिनिटं आपण बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे। छान चमचमीत अशी बिर्याणी आपली बनवून तयार आहे। घरच्याच साहित्यामध्ये बनवली आहे। आवडली असेल तर नक्की करून बघा। तुम्हाला जर हा आजचा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।